व्हिडिओमध्ये सप्तरंग 6 स्टँडर्डचा लेसन आहे थोरली आई, तो करणार आहोत. पाठ परिचय म्हणजेच काय, ते तुम्हाला या लेसनमध्ये काय शिकवायचं आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं असतं. आईची जागा आपल्या आयुष्यात कोणीही घेऊ शकत नाही. म्हणजेच काय, तर आपल्या आईची जी जागा आहे ही आपल्या आयुष्यात कुणीही दुसरी व्यक्ती घेऊ शकत नाही. आईचे प्रेम आपल्या वाट्याला असताना थोरल्या आईकडून मिळणारे प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा जीवनाला एक यशस्वी वेगळे वळण लावून जातो. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं प्रेम तर असतंच, पण लेखिकेच्या आयुष्यामध्ये थोरली आई म्हणजेच तिच्या वडिलांची अगोदरची पत्नी, तिला लेखिका थोरली आई असे म्हणते. तिच्याकडून तिला कोणतं म्हणजे प्रेम मिळालं, जिव्हाळा मिळाला, वात्सल्य मिळालं. म्हणजेच काय, तर तिच्याकडून खूप सारे हिचे लाड झाले, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे तिच्या आयुष्याला एक यशस्वी वेगळं असं वळण निर्माण झालं. लेखिका इंदिरा संत यांनी आपल्या आयुष्यातील मायेची आठवण प्रस्तुत कथेत मांडली आहे. मग मोठ्या आईकडून तिला कसं प्रेम मिळालं किंवा ती काय काय शिकली हे सगळं ह्या लेसनमध्ये तिने सांगितलेलं आहे. तर काय सांगितलं आहे लेसनमध्ये, ती माहेरची अगदी गरीब, त्यामुळे लहानपणी सासर माहेर फारसे झाले नाही. कारण तिचं माहेर गरीब असल्यामुळे तिचं माहेरी फारसं जाणं झालं नाही. तशी तर ती नकोशीच होती, आणि तशी तर ती नकोशी म्हणजे तिच्या माहेरी पण ती फारशी कोणाला पाहिजे नव्हती, म्हणजेच ती कोणाला नकोशी होती. तिने अनेकदा होम हवन, उपास तापास, नवस सायास केले, आणि तिने खूप वेळेस होम हवन म्हणजे मंदिरामध्ये जे होम केले जातात त्याला होम हवन म्हणतात. उपास तापास म्हणजे जे उपवास करतात. नवस सायास म्हणजे एखादी गोष्ट मिळण्यासाठी जो नवस केला जातो त्याला नवस सायास असे म्हणतात. पण तिची कूस उजवली नाही, पण तिला मूल काही झालं नाही. कूस उजवली नाही म्हणजेच तिला मूल झालं नाही. मग तिने हट्ट धरून विनवण्या करून माझ्या वडिलांना लग्नाला तयार केले. आता तिला मूल होत नाहीये, पण ह्यांचा वंशज पुढे वाढावा असं तिला वाटत असतं. त्यामुळे ती तिच्या वडिलांना हट्ट करते, विनंती करते आणि लग्नाला तयार करते. वडिलांचा दुसरा संसार सजवून दिला, आणि तिने काय केलं, तिच्या वडिलांचा दुसरा संसार बनवून दिला. 2 वर्षांनी या नवरीला बाळ झाले. म्हणजे लेखिकेच्या आईसोबत जेव्हा लग्न झालं तेव्हा 2 वर्षांनी लेखिकेच्या आईला बाळ झालं, आणि ते जरा अंगसुटे होताच तिने नवऱ्याच्या संसारातील लक्ष काढले. अंगसुटे होणं म्हणजेच काय, तर जेव्हा बाळ थोडंसं मोठं होतं, थोडं चालायला वगैरे किंवा खेळायला लागतं, त्यावेळेस तिने म्हणजे तिच्या नवऱ्याच्या संसारातलं लक्ष काढलं, आणि ती कुठे गेली, तर ती तवंदीला जाऊन राहिली. तवंदी काय आहे, तर त्यांच्या गावाचं नाव आहे. तिथली शेती कारभार पाहू लागली, आणि गावाला जाऊन ती तिथलं शेती आणि तिचा कारभार बघायला लागली. ती गावची थोरली बाई होती, आणि ती काय होती, तर गावची थोरली बाई. थोरली आई या नात्याचा स्पष्टपणाही आम्हाला उशिरा कळला. आम्हाला का म्हटलं आहे, कारण लेखिका आणि तिची बहीण होती, त्यामुळे त्या दोघींवरती ती खूप प्रेम करायची. त्यामुळे ती लेखिका असं म्हणते की थोरली आई म्हणजे काय हे आम्हाला खूप उशिरा कळालं, कारण ती तवंदी सोडून आमच्या घरी येत नसे, आणि ती तवंदी तिचं गाव जे होतं ते सोडून कधी ह्यांच्याकडे शहरात येत नसायची. मग आणि आली तर मग मात्र आमचे खूप लाड करायची, आणि जेव्हा जेव्हा ती यायची तेव्हा आमचे खूप लाड करायची. ती येताना मोरपिसाचा जुडगा म्हणजे खूप सारे मोरपीस एकत्रित बांधलेले. दोडक्याच्या फळांची जाळी, म्हणजे ज्यावेळेस दोडका जो असतो तो सुकतो किंवा वाळतो त्यावेळेस त्याच्यावरचं ते जे साल आहे ती निघून जाते, आणि आतमध्ये एक वेगळ्या प्रकारची जाळी राहिलेली असते. आवळे, पोहे, लाह्या. पोहे तर माहिती, आवळे पण माहिती असतील, आणि लाह्या म्हणजेच काय, जे तुम्ही पॉपकॉर्न खाता ते कशाचे असतात, तर मक्याचे असतात. त्याच प्रकारे ज्वारीपासून जेव्हा भाजतो तेव्हा त्या काय तयार होतात, लाह्या. चकल्या, आणि दर शुक्रवारी पुरणपोळी. चकल्या करायची, आणि दर शुक्रवारी तिचं पुरणपोळी, सांजेची पोळी ठरलेलं असायचं, आणि परत रोज खाण्यासाठी चमचमीत असा तिचा उद्योग सुरू असायचा, आणि असं तिचं चालू असायचं काय ना काय बनवणं. वडील खुश असायचे. जेव्हा आई शहरामध्ये यायची, यांच्या घरी यायची, तेव्हा वडील काय असायचे, खुश असायचे. वडिलांचे आणि तिचे चांगले मैत्र होते. मैत्र म्हणजेच काय, तर त्यांची फ्रेंडशिप, त्यांची मैत्री चांगली होती, म्हणजे एकमेकांना ते समजून घ्यायचे. 2 दिवसांनी वडिलांना सांगायची, मग 2 दिवसांनी बोलायची, माझी गुरं हंबरत असतील, मग मला पोचवा बघू घरी. मग सांगायची, माझी जी जनावरं आहेत, म्हणजे तिने जे घरामध्ये पाळलेली जनावरं असतील ती आता ओरडत असतील, तर मला आता घरी जाऊ द्या. थोरल्या आईने प्रवासातली ट्रंक उघडली की मला जादूची पोथडी उघडल्यासारखे वाटे. म्हणजे ज्यावेळेस थोरली आई ट्रंक म्हणजे काय, जी पेटी घेऊन आलेली असते तिला ट्रंक असं म्हटलेलं आहे. ही मला जादूची पोथडी म्हणजे काय, जादूची एखादी पिशवी आहे जी त्याच्यामधून जे आपल्याला पाहिजे ते किंवा त्या वस्तू निघतच राहतात असं. काचेच्या मण्यांचा पोशाख विणलेल्या भावल्या,
म्हणजे काचेच्या मण्यांपासून पोशाख म्हणजेच काय तिचा ड्रेस बनवलेली. बाहुल्या म्हणजेच बाहुली डॉल. लाकडी रंगीत बोळकी म्हणजे लाकडापासून बनवलेली कलरफुल. बोळकी म्हणजेच काय जसं आपण पिण्याच्या पाण्याचा जो माठ वापरतो तशी एक छोटे छोटे माठ बनवलेले असतात, त्याला बोळकी असं म्हणतात. पितळेची भांडी, लाकडी कढया आणि लाकडाच्या कढया, चंदनी बाहुल्या आणि चंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या बाहुल्या म्हणजेच डॉल. कापडाचे घोडे म्हणजे कापडापासून आणि त्याच्या आतमध्ये कापूस भरलेला असतो अशा प्रकारचे घोडे आणि पोपट. दागिने घातलेली कापडाची राणी म्हणजेच त्याच्यामध्ये सुद्धा कापूस असणार आहे आणि एखादी मुलगी असेल आणि काय ती बनवलेली आणि तिला राणी तयार केलेलं म्हणजेच काय तर राणीचे कपडे घातलेले, दागिने घातलेले. तसंच राजाचा पोशाख चढवलेला राजा म्हणजे राजा पण तसंच कापडाचा ज्याच्या आतमध्ये कापूस भरून तो तयार केलेला आणि त्याला राजाचा पोशाख म्हणजे राजा जसे जसे कपडे घालतो, दागिने घालतो तसं तयार केलेला तो राजा. आणि राणीचा दागिन्यांचा छोटा पितळी डब्बा म्हणजे राणीचे दागिने ज्या डब्यामध्ये आहेत तो एक छोटासा पितळी डब्बा होता. त्या डब्यात काय होतं तर त्या डब्यात वाक्या, साज, तोडे, कर्णफुले, कमरेचा पट्टा, गोठ, पाटल्या, पुतळ्या, ठुशी असे छोटे छोटे नाजूक दागिने अशा अनेक वस्तू त्यात ठेवलेल्या असत. आणि तिचा जो डब्बा होता त्याच्यामध्ये तिचे दागिने ठेवले होते. तर त्यामध्ये काय होतं, वाक्या म्हणजेच जो आपला बाजूबंद सो हाताला घालतात त्याला बाजूबंदला वाक्या म्हणतात. साज म्हणजेच काय कोल्हापुरी साज वगैरे. तोडे म्हणजे जे पायामध्ये घातले जातात. कर्णफुले म्हणजे कानात जी फुले घातली जातात ती. कमरेचा पट्टा म्हणजेच कमरपट्टा. गोठ आणि पाटल्या म्हणजेच एक सोन्याच्या बांगड्या झाल्या आणि गोठ म्हणजेच जो कडा वगैरे जो असतो त्याला गोठ असं म्हणतात. पुतळ्या म्हणजेच तो एक दागिन्याचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या पेट्या असतात आणि तो गळ्यामध्ये घातला जातो, त्याला पुतळ्या म्हणतात. ठुशी माहीत असेल सगळ्यांना. असे छोटे छोटे नाजूक दागिने तिने त्या डब्यामध्ये ठेवले होते. तिचे हे आमच्याशी वागणे आईला आवडत नसे आणि आमच्यासोबत ती जे वागायची ते तिच्या आईला आवडायचं नाही. आईसमोर फक्त लाल चेहरा करायची पण आम्हा दोघींना कान पिवळटून बोलायची. ज्यावेळेस तिची आई समोर असायची म्हणजे थोरली आई ज्यावेळेस पुढे असायची तेव्हा तिची खरी आई फक्त चेहरा म्हणजे लाल करायची आणि नंतर काय करायची त्यांचा कान पिवळटून बोलायची. खादाड होणार आहात का नुसत्या. खादाड म्हणजे काय, खाऊन खाऊन तुम्हाला जाडं व्हायचं आहे का, कधी खाल्लं नाही का, म्हणजे तुम्ही काय कधी खाल्लं नाही का. तिचे एकमात्र पालुपद असे. पालुपद म्हणजे काय तर तिचं एक बोलणं असायचं की तुम्हाला काय खादाड व्हायचं आहे का, कधी खाल्लं नाही का. तेरड्याचे रंग 3 दिवस म्हणजेच काय नव्याचे म्हणजे ही कधीतरी येते म्हणून तुमचे एवढे लाड करते अशा प्रकारच्या अर्थानं ती म्हणायची की तेरड्याचा रंग फक्त 3 दिवस म्हणजे ही थोडेच दिवस तुमची माया करणार आहे. या बोलण्यातील ध्वनी त्यावेळी मला अगम्य होता. म्हणजे तिचं जे बोलणं होतं ते त्यावेळेस मला कळत नव्हतं कारण मी त्यावेळेस लहान होते. वडील गेल्यानंतर आम्ही सगळे तवंदीला गेलो आणि ज्यावेळेस त्यांचे वडील म्हणजे गेले म्हणजेच काय तर वारले त्यावेळेस हे सगळेजण तवंदीला गेले त्यांच्या गावाला. तिथे सर्वांच्या समक्ष थोरली आई म्हणाली, राधाच्या संसारात मी कधीच नव्हते. आणि तिथे सगळ्यांच्या समोर थोरली आई म्हणते कोणाला तर राधाला म्हणते आणि गावकरी जे कोणी असतात सगळ्यांच्या समोर ती बोलते. राधा कोणाचं नाव आहे तर लेखिकेच्या आईचं नाव आहे. राधाच्या संसारात मी कधीच नव्हते म्हणजे राधाच्या संसारात मी कधीच अशी ढवळाढवळ केली नाही. तेव्हा होते तशीच मी पुढेही राहीन आता आणि म्हणजे एवढे दिवसात जसं मी तिच्या संसारामध्ये नव्हते तशीच आता इथून पुढे सुद्धा मी अशीच राहणार आहे म्हणजे तिच्यामध्ये मी इन्व्हॉल्व नाही होणार आहे. मुलींची शेती भाताची जबाबदारी आता राधाची. म्हणजेच काय तर मुलींचं जे काय शिक्षण किंवा मुलींचं जे काय करायचं आहे हे तिचं तीच ठरवेल. शेती भाताची जबाबदारी म्हणजे शेती आहे जे काय आहे हे सगळं आता हिची जबाबदारी राधाची. असे म्हणत तिने गळ्यातील गोफाला अडकवलेली किल्ली आईच्या पुढे सारली आणि असं म्हणून गळ्यामध्ये गोप म्हणजेच काय पहिल्या जमान्यामध्ये काळा धागा बांधला जायचा गळ्यामध्ये आणि त्याला असं गोप म्हणायचे म्हणजे त्या काळ्या धाग्याला गोप म्हणायचे आणि ज्या इम्पॉर्टंट चाव्या वगैरे आहेत त्या काळ्या धाग्यामध्ये बांधून त्या गळ्यामध्ये घातल्या जायच्या किंवा कमरेला अडकवल्या जायच्या. सो त्याला काय म्हणतात तर काळा गोप. त्यामध्ये तिने जी इम्पॉर्टंट तिच्या तिजोरीची किंवा तिच्या कपाटाची जी चावी होती ती ठेवलेली राधाच्या समोर सारली. मी नेहमी तिच्या मागे असे पण ती माझा फार लळा लावून घेत नसे.
आणि ही लेखिका जी आहे ही तिच्या थोरल्या आईच्या मागे सारखी सारखी जायची, पण थोरली आई तिचा लळा लावून घेणं म्हणजे प्रेम जास्त करायची नाही असं ती दाखवायची. पण माझ्या आईच्या धाकामुळे ती तशी वागत होती. मग ती जास्त प्रेम करायची नाही, म्हणजे जी थोरली आई आहे ही लेखिकेवरती जास्त प्रेम नाही करायची. तर ती असं का करत होती, तर तिच्या आईचं म्हणजे राधा आईचा धाक होता. तिला असं वाटायचं की माझ्या मुलींना ही म्हणजे माझ्यापासून लांब करते वगैरे असं तिच्या मनात यायला नको. त्यामुळे ती त्याचा फार लळा लावून न घेणं म्हणजे फार माया न करणं किंवा फार जीव न लावणं. हे मला माहीत झाले होते. मला कधी कधी आईचा व मावशीचा रागच येई आणि हे सगळं माहिती होतं. तर ही कशामुळे करायची, तर तिची आई आणि तिची मावशी तिच्या आईबद्दल फार वाईट साईड बोलायच्या. त्यामुळे तिची थोरली आई आहे ही मुलींवरती जास्त प्रेम करत नाही असंच दाखवायची. सडा, सारवण, रांगोळी यासारख्या कामात तिनेच मला गोडी लावली. सडा सारवण म्हणजेच काय, तर आता अंगणामध्ये म्हणजे लाद्या किंवा म्हणजे ब्लॉक्स वगैरे टाकले जातात. पहिल्या जमान्यामध्ये सडा घातला जायचा म्हणजे शेणाने ते अंगण पूर्ण सारवलं जायचं, त्याला सडा सारवण असं म्हणतात. आणि रांगोळी काढणं असल्या कामात तिनेच गोडी लावली म्हणजे काय, तर तिने माझी आवड निर्माण केली. तिचा माझ्यावर फार प्रभाव पडला. म्हणजे प्रभाव पडणं म्हणजेच काय, तर तिचे काम मी शिकून घेतलं किंवा मी तिच्यासारखी कामं करायला लागले, तिच्या त्या गोष्टी आवडायला लागल्या म्हणजेच काय, तिचा प्रभाव पडला म्हणजे मी तिच्यासारखी झाले. मी थोरल्या आईकडून पाखरांना अंगणात पाणी ठेवायचं शिकले आणि थोरली आईच सांगायची की पाखरांना पाणी ठेवलं पाहिजे अंगणामध्ये. थोरल्या आईचे उपवास फार आणि थोरली आई खूप उपवास करायची. गुरु, शनी हे वार आणि शिवरात्र म्हणजे गुरुवार, शनिवार आणि शिवरात्री, संकष्टी, एकादशी, प्रदोषी उपवासाचे दिवस. तर थोरली आई कोणते कोणते उपवास करायची, तर गुरुवार, शनिवार, शिवरात्र, संकष्टी, एकादशी, प्रदोष हे सगळं तिचे उपवास असायचे. घरात उपवासाला काही नसले तरी ती कधी आणा म्हणत नसे आणि जर तिला खायला काही नसेल तर ती कधीच असं म्हणायची नाही की मला उपवासाला काहीतरी आणून द्या. थोरली आई नुसत्या कॉफीवर उपवास करत असे आणि ती फक्त कॉफी प्यायची आणि तिचा उपवास करून द्यायची. ज्यावेळी माझे लग्न ठरले तेव्हा लग्नाच्या वेळी थोरली आई मला म्हणाली, म्हणजे ज्यावेळेस इंदिरा मोठी झाली आणि तिचं लग्न ठरलं त्यावेळेस लग्नाच्या आई थोरली आई तिला काय म्हणाली, तर इंदिरा तुझं लग्न करून दिलं, इंदिरा तुझं आता लग्न करून दिलं आहे, आता मुलगा तू मला द्यायला हवा. मुलगा म्हणजेच काय, तर नातू, म्हणजेच मला आता तू नातू द्यायला हवा मी तोवर जगले तर. आणि ती हसून काय बोलते की मी जर तोपर्यंत जगले तर तू मला तुझा मुलगा दे, म्हणजेच काय, तर नातवाचं तोंड दाखव. आणि आम्हा दोघांच्या पाठीवरून हात फिरवून ती गोड हसली. आम्हा दोघांच्या म्हणजेच काय, इंदिराचा नवरा आणि इंदिरा. अशी ही साखरेची मूठ कडू नसलेली, तर ही कोण होती, थोरली आई. अशी ही साखरेची मूठ आणि कडू नसलेली अशी माझी थोरली आई. असं सगळं वर्णन तिने तिच्या थोरल्या आईचं केलेलं आहे. आणि आता शब्दार्थ दिलेले आहेत. शेतचा अर्थ काय येतो, शिवार म्हणजेच फार्म येतो. मुलगा म्हणजे पुत्र, बॉय किंवा सन. उद्योगला काय म्हणतात, तर व्यवसाय आणि इंग्लिशमध्ये त्याला बोलतात प्रोफेशन. मनचं येणार आहे हृदय आणि इंग्लिशमध्ये त्याला हार्ट म्हणतात. वडील म्हणजे पिता आणि इंग्लिश आहे त्याचं फादर. लग्नाचं येणार आहे विवाह आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मॅरेज. उशिराचं येणार आहे विलंब आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात लेट. थोरलीचं येणार आहे अर्थ मोठी किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एल्डर. आईचं येणार आहे माता म्हणजेच मदर. मुलगीचं येणार आहे कन्या म्हणजे डॉटर आणि लाडचं म्हणजे प्रेम किंवा केअर. पाखरूचं येणार आहे खग किंवा पक्षी, त्याचं येणार आहे बर्ड. आणि दागिना येणार आहे अलंकार, ऑर्नामेंट. आज आपण या व्हिडिओमध्ये हा लेसन बघितलेला आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचे क्वेश्चन आन्सर बघणार आहोत. सो कसा वाटला व्हिडिओ, आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.